दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमधील भाजप मुख्यालयामध्ये आंदोलनाचा इशारा दिलाय। आम आदमी पक्ष आणि भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आता तैनात करण्यात आलाय। आम आदमी पक्षाच्या कार्यालयापासून केजरीवाल मोर्चाला सुरुवात करणार आहेत, तर आंदोलनासाठी आम आदमी पक्षाने पोलिसांची परवानगी घेतली नसल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, तगडा बंदोबस्त आहे आम आदमी पक्ष त्याचबरोबर भाजप मुख्यालयाबाहेर। अगदी बरोबर आहे सागर, सशस्त्र असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आम आदमी पक्षाचं कार्यालय ते भाजप कार्यालय जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि केजरीवाल यांना भाजप कार्यालयाकडे जायला परवानगी देतात का पोलीस हे बघावं लागेल। काही वेळापूर्वीच निवासस्थानामधून आपच्या कार्यालयामध्ये केजरीवाल दाखल झाले होते आणि त्यानंतर तिथं एक छोटेखानी भाषण देखील त्यांनी केलं। त्यांनी असं म्हटलंय की ज्यावेळा हा मार्च निघेल भाजप कार्यालयाकडे त्यावेळेला जिथं पोलीस अडवतील तिथं ते अर्धा तास थांबणार आहेत आणि त्या अर्ध्या तासामध्ये जर भाजप पोलिसांनी त्यांना अटक केली नाही तर ती भाजपची हार असेल असं देखील त्यांनी म्हटलंय। आज त्यांच्या मार्चमध्ये नगरसेवक असतील, आमदार असतील आणि खासदार, त्याचबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री हे सगळे सहभागी होणार आहेत। काल रात्री विभव कुमार जे त्यांचे पी आहेत त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणाचा संदर्भ देत आणि त्या अटकेनंतर केजरीवाल यांनी खरं तर आजच्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे। त्यामुळे काही वेळातच या मार्चला सुरुवात होईल, पण भाजप कार्यालय परिसरामध्ये 144 कलम लागू करण्यात आलेला आहे, त्यामुळे त्यांना भाजप कार्यालयापर्यंत पोहोचू देतात का पोलीस हे बघणं महत्त्वाचं आहे। नक्कीच संदीप, त्यामुळे या एकूणच आंदोलनाकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। आम आदमी पक्षाचं कार्यालय त्याचबरोबर भाजप मुख्यालय अशा दोन्ही ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान दिल्ली पोलिसांकडून अरविंद केजरीवाल यांना आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे।